नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अलंकार व अलंकाराचे प्रकार या व्याकरणाच्या भागात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण अलंकार व त्याचे प्रकार हे अभ्यासणार आहोत आणि अलंकार ह्या व्याकरणाच्या भागाचा हा सेशन क्रमांक 3 आहे। याआधी आपण अलंकार म्हणजे काय याचा अभ्यास केला होता आणि त्यानंतर आपण अलंकाराचे 2 प्रकार अभ्यासत होतो। त्यापैकी आपण शब्दालंकार आणि अर्थालंकार हे व्याकरणाचे 2 प्रकार पाहिले। शब्दालंकार काय आणि त्याचे जे काही प्रकार होते, यमक, अनुप्रास आणि श्लेष अलंकार, हे शब्दालंकाराचे प्रकार आपण याआधी अलंकाराच्या व्याकरणाच्या भागामध्ये अभ्यासलेले आहेत। आता आपण अर्थालंकार म्हणजे काय हे समजून घेणार आहोत आणि त्याचबरोबर अर्थालंकाराचे जे काही विविध अलंकाराचे प्रकार आहेत ते अभ्यासणार आहोत। अर्थालंकारांचे उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, अपन्होंती, व्यतिरेक आणि चेतना गुणोक्ती किंवा चेतन गुणोक्ती असे अलंकाराचे प्रकार असतात। त्यापैकी आपण या भागामध्ये अर्थालंकार म्हणजे काय आणि उपमा अलंकार म्हणजे काय याचा अभ्यास करणार आहोत। चला तर सुरुवातीला अर्थालंकार म्हणजे काय हे समजून घेऊया। 2 सुंदर वस्तूंमधील साम्य दर्शवून पद्यामध्ये म्हणजेच कवितेमध्ये अर्थचमत्कृती आणली जाते, त्यावेळेस तेथे अर्थालंकार होतो। बहुतेक अर्थालंकार अशा साम्यावरतीच आधारित असतात। या अर्थालंकारामध्ये 4 गोष्टी महत्त्वाच्या असतात। पहिली म्हणजेच ज्या गोष्टींचे वर्णन कवी करत असतो तिला आपण अलंकारामध्ये उपमेय असे म्हणतो। म्हणजेच अर्थालंकारामध्ये 4 महत्त्वाच्या गोष्टी असतात, त्यापैकी पहिली म्हणजेच उपमेय। आता उपमेय म्हणजेच काय, त्या कवितेमध्ये एखादा कवी ज्या गोष्टीचे वर्णन करत असतात त्याला आपण अलंकारिक भाषेमध्ये उपमेय असे म्हणतो। उदाहरणार्थ, मुख कमलासारखे सुंदर आहे। या वाक्यामध्ये मुखाचे वर्णन कवीने केलेले आहे, म्हणून मुख हे काय आहे तर उपमेय आहे। पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे उपमेय। उपमेयाचे साम्य ज्या दुसऱ्या गोष्टीशी कवी दाखवतात त्याला आपण उपमान असे म्हणतो। याच्या आधी आपण पाहिलं उपमेय आणि दुसरी गोष्ट म्हणजे उपमान। तर उपमान म्हणजे काय, उपमेयाबद्दल साम्य दर्शवण्यासाठी कवी त्याची तुलना दुसऱ्या गोष्टीशी करत असते, मग ती तुलना केलेली दुसरी जी गोष्ट असते त्यालाच आपण उपमान असे म्हणतो। वरील वाक्यामध्ये मुखाचे साम्य कमलाशी केलेले आहे, म्हणून या वाक्यामध्ये कमल हे उपमान आहे। म्हणजेच काय वाक्य आहे आपलं, मुख कमलासारखे सुंदर आहे, तर याच्यामध्ये मुख हे उपमेय आहे आणि कमल हे उपमान आहे। उपमेय आणि उपमान यामधील साम्य दर्शवणाऱ्या गुणधर्माला आपण साधर्म्य किंवा समानधर्म्य असे म्हणतो। म्हणजेच आतापर्यंत आपण उपमेय, उपमान ह्या 2 गोष्टी अर्थालंकारामध्ये महत्त्वाच्या समजून घेतलेल्या आहे आणि आता पुढची अर्थालंकारामधील गोष्ट महत्त्वाची म्हणजे समानधर्म किंवा साधर्म्य। मग आता समानधर्म म्हणजे काय किंवा साधर्म्य म्हणजे काय, तर उपमेय आणि उपमान यामधील साम्य दर्शवणारा जो गुणधर्म असतो त्यालाच आपण समानधर्म किंवा साधर्म्य असे म्हणतो। म्हणजेच आता आपण जे वाक्य अभ्यासलेलं आहे, मुख कमलासारखे सुंदर आहे, या वाक्यामध्ये उपमेय मुख आहे आणि उपमान कमळ आहे। मग ह्या दोघांमध्ये मुख आणि कमळ यामध्ये साम्य दाखवणारा गुण म्हणजेच काय, सुंदरता। मग ते सुंदरता हे समानधर्म किंवा साधर्म्य येईल। वाक्य आहे आपलं, मुख कमळासारखे सुंदर आहे। यामध्ये आपण 3 गोष्टी अभ्यासलेल्या आहेत। पहिला आहे उपमेय, दुसरा आहे उपमान, तिसरा आहे समानधर्म किंवा साधर्म्य।
तर ह्या उदाहरणामध्ये मुख हे उपमेय आहे, कमळ हे उपमान आहे आणि मुख आणि कमळ ह्या दोघांमध्ये साम्य दर्शवणारा गुण म्हणजेच सौंदर्य किंवा सुंदरता. आता चौथी गोष्ट आपण पाहणार आहोत अलंकारामधील अर्थालंकारामधील उपमेय आणि उपमान यामधील साम्य दर्शवणाऱ्या शब्दाला साधर्म्य सूचक शब्द किंवा साम्य सूचक शब्द म्हणतात. म्हणजेच काय, अर्थालंकारामधील 4 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ते म्हणजे उपमेय, उपमान, साम्य सूचक शब्द किंवा साम्य दर्शक, समान धर्म किंवा साधर्म्य. पुन्हा एकदा मी सांगते तुम्हाला, उपमेय, उपमान, साधर्म्य आणि साम्य सूचक शब्द. तर आता वरील वाक्यामध्ये कमलासारखे मुख यातील सारखे हा शब्द साधर्म्य सूचक शब्द आहे. आता वाक्य काय आहे, मुख कमलासारखे सुंदर आहे. याच्यामध्ये मुख उपमेय आहे, कमल उपमान आहे. त्याचप्रमाणे सुंदरता हा त्याच्यातील समान धर्म असलेला गुणधर्म आहे आणि सारखे या शब्दामुळे, कमलासारखे, तर सारखे या शब्दामुळे हा साधर्म्य सूचक शब्द आहे. तर अजून आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊया. हा आंबा साखरेसारखा गोड आहे. हा आंबा साखरेसारखा गोड आहे. तर आपण अर्थालंकारामधील 4 मुख्य गोष्टी जाणून घेतलेल्या आहे की उपमेय, उपमान, साम्यवाचक शब्द आणि समान धर्म. तर हा आंबा साखरेसारखा गोड आहे. याच्यामध्ये आंबा हे उपमेय आहे, साखर हे उपमान आहे आणि सारखा हे साम्यवाचक शब्द आहे. आणि त्याचबरोबर आंबा आणि साखर यांच्यामधील समान गुणधर्म असलेला शब्द म्हणजेच गोड किंवा गोडी. मग समान धर्म याच्यातील गोडी येणार आहे. तर अशा रीतीने आपण जेव्हा अर्थालंकाराबद्दल माहिती जाणून घेतो त्याच्यामध्ये 4 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. उपमेय, उपमान, साम्यवाचक शब्द आणि समान धर्म. जसे हा उदाहरणामध्ये आपण पाहिलं, हा आंबा साखरेसारखा गोड आहे. या उदाहरणामध्ये आंबा हा उपमेय आहे, साखर हे उपमान आहे, सारखा हे साम्यवाचक शब्द आहे आणि त्या दोघांमधील आंबा आणि साखर याच्यातील गुणधर्म म्हणजेच गोड किंवा गोडी, समान धर्म. तर आतापर्यंत आपण ज्या काही संकल्पना पाहिलेल्या आहेत अर्थालंकारामध्ये, उपमेय, उपमान, साम्यवाचक शब्द आणि समान धर्म, तर त्याची आपण संक्षिप्त व्याख्या जाणून घेऊया. पहिला आहे उपमेय. उपमेय म्हणजे काय, ज्या वस्तूला उपमा दिलेली असते त्या वस्तूला आपण उपमेय असे म्हणतो. उदाहरणार्थ, मुख कमलासारखे सुंदर आहे. याच्यामध्ये मुख हे उपमेय आहे कारण की मुखाला उपमा दिलेली आहे, म्हणून मुख येथे उपमेय येणार. ज्या वस्तूची उपमा दिलेली असते त्याला आपण उपमान असे म्हणतो. चंद्र कमलासारखे सुंदर आहे. मुख कमळासारखे सुंदर आहे. मग कोणत्या गोष्टीची उपमा मुखाला दिलेली आहे, तर ते म्हणजे कमळ. म्हणजेच इथे ज्या वस्तूची उपमा दिलेली आहे ती वस्तू म्हणजे कोण आहे, कमळ. म्हणजेच कमळ हे उपमान होणार आहे. 2 वस्तूत असणारा सारखेपणा याला आपण समान धर्म असे म्हणतो. मुख आणि कमळ याच्यामध्ये समान धर्म असलेला, सारखेपणा असलेला म्हणजे सुंदरता, त्यांचं सौंदर्य. आणि सारखेपणा दाखवण्यासाठी वापरला जाणारा शब्द असतो त्याला आपण साम्यवाचक शब्द असे म्हणतो. म्हणजेच मुख कमळासारखे, तर याच्यामध्ये सारखे हा शब्द साम्यवाचक शब्द आहे. आता आपण अर्थालंकाराचे प्रकार पाहणार आहोत. त्यामधील पहिला अर्थालंकाराचा प्रकार आहे उपमा अलंकार. आपण इथे एक उदाहरण आहे त्याप्रमाणे त्या उदाहरणावरून आपण उपमा अलंकार म्हणजे काय हे संक्षिप्त रूपाने समजून घेणार आहोत. पहिलं उदाहरण आहे, सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी. काय सांगितलेले उदाहरण, सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी. आता इथे बघा, सावळा रंग
हा विठ्ठलाचा पण सावळा रंग असतो आणि नभामध्ये म्हणजे जे ढग जमलेले असतात आकाशामध्ये, काळे ढग, त्यांचा रंग सुद्धा सावळा असतो. तर इथे कवीने कल्पना केलेली की सावळाच रंग तुझं पावसाळी नभापरी. तर ह्या वाक्यामध्ये आपल्याला उपमेय, उपमान, समान धर्म आणि साम्यवाचक शब्द कोणते आहेत ते शोधायचे आहेत. तर इथे आहे प्रस्तुत वाक्यातील उपमेय म्हणजेच काय, रंग तुझा. तर याच्यामध्ये उपमेय काय आहे, रंग तुझा. आणि प्रस्तुत वाक्यातील उपमान काय आहे, पावसाळी नभ. पावसाळ्यातील नभ म्हणजेच काळे ढग, हे इथे उपमान येणार आहेत. आणि प्रस्तुत वाक्यातील समान धर्म म्हणजेच इथे काय येणार आहे, रंग. तर इथे समान धर्म काय येणार आहे, रंग. कोणता रंग सांगितलेला आहे, सावळाच रंग. मग इथे सावळाच हा शब्द समान धर्म येणार आहे. आणि प्रस्तुत वाक्यातील साम्यवाचक शब्द म्हणजेच कोणता शब्द येणार आहे, परी. परी हा साम्यवाचक शब्द आहे. तर आपण पुन्हा एकदा जाणून घेऊया, ह्या वाक्यातील उपमेय म्हणजेच रंग तुझा हे उपमेय असणार आहे. तिथे तुम्ही लिहायचं आहे चौकटीमध्ये रंग तुझा. नंतर वाक्यातील उपमान म्हणजे पावसाळी नभ. आणि प्रस्तुत वाक्यातील समान धर्म म्हणजे सावळा रंग. तर इथे सावळा लिहायचा आहे तुम्ही. आणि प्रस्तुत वाक्यातील साम्यवाचक शब्द म्हणजेच परी. आता तुम्हाला जेव्हा मी अजून उदाहरणाद्वारे समजवणार आहे तेव्हा तुम्हाला सांगणार आहे की उपमा अलंकारामध्ये कोणत्या शब्दांच्या माध्यमातून समजू शकतो आपण की ते उपमा अलंकार आहे. जसं की ह्या उदाहरणामध्ये परी या शब्दावरून आपल्याला आपण समजू शकतो की साम्यवाचक जो शब्द असतो परी, त्याच्यावरून आपण समजू शकतो की हा उपमा अलंकार आहे. उपमा अलंकाराची वैशिष्ट्य. आता उपमा अलंकार यांची वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये उपमेय आणि उपमान यांच्यामध्ये साम्य म्हणजे समानता असते. म्हणजेच उपमेय आणि उपमान यांच्यामध्ये समान गुणधर्म असतात, म्हणजे साम्य दर्शवलं जातं. आणि हे साम्य दाखवण्यासाठी बघा इथे सांगितलेलं आहे सम, समान, सारखा, प्रमाणे, परी आणि गत इत्यादी साम्यवाचक शब्द वापरले जातात. तर तुम्हाला हे साम्यवाचक शब्द लक्षात ठेवायचे आहेत. कोणते कोणते सांगितलेले आहेत, जेव्हा एखाद्या कवितेच्या ओळीमध्ये कुठेही हे शब्द जर असतील, कोणते शब्द, सम, समान, सारखा, प्रमाणे, परी, गत, हे जे काही साम्यवाचक शब्द जिथे आपल्याला पाहायला मिळतील, वापरलेले असतील, तेव्हा तिथे उपमा अलंकार असणार आहेत. जसं आता आपण जे उदाहरण पाहिलं, सावळाच रंग तुझा पावसाळी नभा परी, याच्यामध्ये परी हा साम्यवाचक शब्द आहे म्हणून इथे उपमा अलंकार आहे. त्याचप्रमाणे मुख कमळासारखे सुंदर, त्याच्यामध्ये सारखा हा शब्द आलेला आहे त्यामुळे तिथे उपमा अलंकार होणार आहे. तर अशा रीतीने उपमा अलंकाराची संक्षिप्त व्याख्या आहे, दोन वस्तूतील साम्य चमत्कृती पूर्ण रीतीने वर्णन केलेले वर्णन म्हणजेच तिथे उपमा अलंकार होतो. अजून आपण समजून घेऊया, उपमेय हे उपमानासारखेच आहे असे वर्णन जेथे केलेले असते तिथे उपमा अलंकार असतो. उपमा अलंकारामध्ये सम, समान, सारखे, वाणी, जसे, तसे, प्रमाण, सदृश्य, परी, तुल्य यापैकी एखादा साधर्म्य सूचक शब्द असेल तर आपण तिथे तो उपमा अलंकार आहे असे म्हणू शकतो. म्हणजेच उपमा अलंकार ओळखण्याचे साधर्म्य सूचक शब्द इथे दिलेले आहेत, ते सगळ्यांनी लक्षात ठेवायचे आहे. ही एक ट्रिक आहे उपमा अलंकार ओळखण्याची. आता आपण ह्या उदाहरणाद्वारे समजून घेऊया उपमा अलंकार. लाट उसळणी जळी खळे व्हावे, त्यात चंद्राचे चांदणे पडावे, तसे गाली हासता तुझ्या व्हावे, उचंबळून लावण्या वर वहावे. आता बघा इथे तसे हे साधर्म्य सूचक शब्द आहे आणि ह्या साधर्म्य सूचक शब्दावरूनच आपण ओळखू शकतो की याच्यामध्ये कोणता अलंकार आहे. तर याच्यामध्ये उपमा अलंकार आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये कवितेच्या ओळी दिली जातील आणि ते तुम्हाला अलंकार कोणता ह्या कवितेमध्ये
कवितेच्या ओळीमध्ये आलेला अलंकार कोणता असा प्रश्न विचारला जातो. मग त्यावेळेस त्या कवितेच्या ओळीमध्ये सम, समान, सारखा, वाणी, जसे, तसे, प्रमाण, सदृश्य, तरी, तुले यासारखे जर साधर्म्य सूचक शब्दांपैकी एक शब्द जरी तुम्हाला पाहायला मिळेल तरी तिथे तुम्ही समजून जायचं आहे की तो कोणता अलंकार आहे, तो उपमा अलंकार आहे असं समजून जायचं. मग इथे तसे हा साधर्म्य सूचक शब्द असल्या कारणाने इथे उपमा अलंकार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण अर्थालंकार म्हणजे काय आणि अर्थालंकाराचे कोणते कोणते प्रकार असतात हे जाणून घेतले. त्यापैकी अर्थालंकाराचा पहिला प्रकार म्हणजे उपमा अलंकार, याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेतलेली आहे. अर्थालंकाराच्या पुढील अलंकारांच्या प्रकारांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, परंतु त्याचा अभ्यास आपण अलंकार या व्याकरणाच्या पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.